तर सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर सगळ्यात पहिला संदेश जो स्वामींचा आहे तो हा आहे की तुम्ही कुठलंही कार्य करत आहात किंवा करण्याचा विचार करत आहात त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती अजून घेणं आवश्यक आहे। इन्फॉर्मेशन घ्या आणि मगच त्या कार्याला सुरुवात करा। हा पहिला मेसेज आहे स्वामींचा। त्यानंतर दुसरा मेसेज हा आहे ना की जर तुम्हाला ना परिवारात की पार्टनर बरोबर खूप अडचणी येत आहेत, म्हणजे काय तर सांसारिक अडचणी येत आहेत, तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की कुठेतरी थोडीशी ॲडजस्टमेंट पण तुम्हाला पण करायची आहे, तुम्हाला पण सांभाळून चालायचं आहे। हा दुसरा मेसेज आहे। त्यानंतर मग बघा स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की तुम्हाला ना परिवारची चिंता खूप जास्ती आहे आजकाल, तुमच्या डोक्यात सतत परिवारची चिंता असते। तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला जास्ती विचार करून तुमची मानसिक स्थिती ही खराब करून घ्यायची नाही आहे। त्यानंतरचा मेसेज जो आहे तो हा आहे की कुठे ना कुठे आता तुम्हाला जर तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीबद्दल खूप जास्ती विचार करत आहात आणि जर तुम्ही प्रेमसंबंधात आहात किंवा जर तुमचं लग्न ठरत नाही आहे किंवा तुम्ही स्थळ बघत आहात पण काही जमून येत नाही आहे, तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे आहे स्थळ त्या पद्धतीने ते स्थळ येताना दिसत आहे आणि तुमची एक नवीन वाटचाल म्हणजे काय एक सांसारिक वाटचाल तुमची सुरू होणार आहे येत्या 1 वर्षाच्या आत किंवा जास्तीत जास्त 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये। हा मेसेज आहे। त्यानंतर मग बघा स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की कुठे ना आता आध्यात्मिक माहिती ही अजून खोलमध्ये जाणून घेण्याची गरज आहे। तर काय नित्यसेवा तर करायचीच आहे, पण तुम्हाला नित्यसेवेबरोबर अजून जी आध्यात्मिक प्रगती आहे ती तुमची कशी होणार आहे, तर नित्यसेवेबरोबर इतर ग्रंथ पुस्तकेही स्वामींची वाचायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही कधीही वाचायला घेतली नसेल तर। त्यानंतर मग बघा स्वामी तुम्हाला हे सांगत आहे जर तुम्ही ना जर तुमचं नातं सासू सुनेचं आहे तर कुठे ना स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज आहे आता। तर काय तर पूर्वीचा जो काळ होता तो आता गेलेला आहे, नवीन काळ आहे। तर नवीन काळ आहे तर नवीन जी कोणी व्यक्ती आहे, जर तुम्ही सासू असाल तर तुमच्या सुनेला तुम्हाला त्या पद्धतीने वागवायचं आहे। कारण पूर्वीचे जे सुना होत्या किंवा सासवांचं जे नातेसंबंध होतं ते खूप वेगळं होतं। आत्ताचे जे नवीन पिढी आहे ते काम करून घर सांभाळत आहे, त्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला आता समजून घेऊन चालायचं आहे। हे सगळ्या सासवांना आहे हा संदेश। आणि जर सून असेल तर सुनेनी पण कुठे ना कुठे तुमच्या सासूला समजून घेणं गरजेचं आहे। कुठे ना कुठे त्यांची पिढी खूप जुन्या काळातली होती आणि ते त्याचप्रमाणे वागतील किंवा त्यांना समजून घेणं पण गरजेचं आहे तितकंच। तर हे जे नातं आहे ते सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे जपायचं आहे। कारण बघा काळ बदलला आहे, गोष्टी बदलल्या आहेत, सगळ्याच तुमच्याप्रमाणे नाही होणार, म्हणून इथे ॲडजस्टमेंटचं कार्ड आलेलं आहे परिवारसाठी। ठीक आहे, तर तुम्हाला कुठे ना कुठे तडजोड करून तुम्हाला वागायचं आहे, तर एकमेकांना समजून वागायचं आहे। कारण बघा कुठे ना कुठे आयुष्य हे तुमचं कितीही नाही म्हटलं तरी तुमचा परिवार जो येतो तो महत्त्वपूर्ण असतो तुमच्यासाठी, कारण की तुम्ही त्यांच्या सानिध्यातच असता पूर्ण दिवस। तर त्यामुळे कुठे ना कुठे जर तुमच्यामध्ये मतभेद असतील किंवा नातेसंबंधामध्ये किंवा सासू सुनाच्या संबंधामध्ये पण नाही, किंवा तुमचं जर मुलांशी किंवा तुमच्या पार्टनरशी किंवा कोणाशीही परिवारात जर तुम्हाला खूप त्रास होत आहे तर तुम्हाला कुठे ना कुठे ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे। हा पण स्वामींचा एक स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी। ठीक आहे, तुम्ही आहे ना बोलतच नाही, म्हणजे कम्युनिकेटच नाही करत। जी गोष्ट तुम्हाला एक्सप्रेस करायची आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला मांडायच्या आहेत ना त्या कधी तुम्ही मांडत नाहीत आणि त्यामुळे ना तुम्ही आतल्या आत ना स्वतःलाच त्रास देत राहता। तर स्वामी कुठेतरी तुम्हाला हे सांगत आहेत की तुम्हाला एक्सप्रेस होण्याची गरज आहे। म्हणजे काय तर तुमची मतं, तुम्हाला जे वाटतं ना ते पण मांडणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर तडजोडही करणं गरजेचं आहे। पण जर तुम्हाला खूप जास्ती तडजोड करायला लागत आहे किंवा जास्ती गोष्टी
चिघळल्या आहेत तर कुठे ना कुठे तुम्हाला स्वतःसाठी पण स्टँड घेणं गरजेचं आहे. कारण की स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की याच्यानंतर खूप मोठं परिवर्तन येत आहे आणि खूप मोठी तुमच्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. आणि बघा स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना की कुठे ना कुठे ना पैशांच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही खूप कन्फ्यूज असता, खूप जगलिंग फेसमध्ये असता की काय होते की पैसा येतोय तर टिकत नाही आहे किंवा येतच नाही आहे किंवा कुठे पैसा अडकला आहे किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चाललेल्या आहेत. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की कुठे ना कुठे आहे ना तुम्ही पण असे राहिला आहात की काय की पैशांबद्दल तुम्ही नेहमी आहे ना तुम्हाला आता ना थोडंसं दान धर्म करणं पण गरजेचं आहे. असं नाही की फक्त पैसा आणि पैसाच तुम्हाला द्यायचा आहे. तर काहीही जे तुम्ही छोटं मोठं दानधर्म करू शकता ते करायला सुरुवात करायची आहे. स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की ह्याच्यातून आहे ना कुठे तुम्ही तुमची कर्म जी चुकीची कर्म होती ती कुठे ना कुठे रिलीज होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता डोनेशन जर तुम्हाला नाही जमत असेल तर अशा गोष्टी जसं गाईला चारा घालणं आणि या सगळ्या गोष्टी आहेत, कुत्र्याला अन्न देणं किंवा मग पशुपक्षींना अन्न देणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. आणि तुम्ही बघाल ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करून तुमच्या जीवनात कसं परिवर्तन येतं ते. तर हाच होता आजचा संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण संदेश बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थचा गजर कोणीही करायला विसरायचं नाही आहे. आणि कोटी कोटी धन्यवाद हा मेसेज बघण्यासाठी.